काळानुसार कृषी क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे। जगभरातील नव्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशानं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडीच्या वतीनं 12 एप्रिलला कोल्हापुरात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये कृषी संशोधक आणि हवामान तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचं शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शेतकरी आघाडीच्या वतीनं ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। 12 एप्रिलला ताराबाई पार्कातील सर विश्वेश्वरय्या हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी राज्यभरातून 500 शेतकरी उपस्थित राहतील। मेळाव्याचं उद्घाटन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, आमदार अमल महाडिक, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, नेचर केअर फर्टिलायझरचे जयदेव बर्वे, प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, शेतकरी आघाडीचे प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते होईल। या मेळाव्यामध्ये शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल, तर प्रख्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक हे बदलते हवामान या विषयावर विवेचन करतील। तसंच नाबार्डच्या योजनांची माहिती RS चौगुले देणार आहेत। जयदेव बर्वे हे पॉलिफॉस्फेट तंत्रज्ञानावर, तर अरविंद कुलकर्णी कुटुंब आणि अर्थव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय। या निमित्तानं 10 महिला शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे, तर सुभाष जोशी यांना सहकार भूषण, गिरीश चितळे आणि जयंत बर्वे यांना समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार असल्याचं शामराव जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी विवेक जोशी, गुरुप्रसाद कुलकर्णी, आशिष आमटे, प्रमोदिनी हळदीकर, सचिन कुलकर्णी, जीवन कुलकर्णी, सचिन पितांबरे, उदय गोसावी उपस्थित होते।